हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सफर्स नुपूर सुमुख. गुड मॉर्निंग. नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सफर्स नुपूर सुमुख. तर आज अजून एका रोड ट्रिपवर निघालेलो आहोत आणि तुमच्या लक्षात येईलच पुढे व्हिडिओ पाहत राहा कुठे आम्ही निघालेलो आहोत ते. आणि आज ही एक्स्ट्रा बॅग तुम्ही माझ्या पाठीवर जी बघताय ते आहे आपलं नवीन कॅमेरा गिअर. आणि आत्ता तर मी फोनमधनं शूट करते कारण मी अजून तो कॅमेरा वापरूनच पाहिलेला नाहीये. खूप शॉर्ट नोटीसवर कॅमेरा आम्ही घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे मला आता शिकायचं. या ट्रिपवरच मी एखाद्या व्लॉगमध्ये सुरुवात करीन. तर कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल मोबाईलवरून शूट होणारा. सो लेट्स गेट स्टार्टेड. निघेपर्यंत 4:30 वाजलेले आहेत. आणि हां, तुम्ही हिला बघितलं तर तुम्हाला वाटेल की ऊन वगैरे झालंय, पण सकाळचे 4:30 वाजलेत. पण आमचा लुक आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री. आणि व्हिडिओचं थंबनेल आणि कॅप्शन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ आहे आपला पुणे ते उज्जैन ह्या प्रवासाचा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता ह्या प्रवासाची सुरुवात करूया. साधारण सकाळी 4-4:30 वाजता आम्ही निघालो उज्जैनला जाण्यासाठी. त्यासाठी हा मार्ग आम्ही निवडला होता. तर साधारण 750 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि तो कव्हर करण्यासाठी आम्हाला एक 12 ते 14 तास लागणार आहे. हा ऑलमोस्ट 13 तासाचा प्रवास आहे आणि ब्रेक्स वगैरे कन्सिडर करून आपल्याला 15 तास तरी जातील. 750 किलोमीटर्स आहे रावेतपासून. पुण्यापासून अजून एक 30 किलोमीटर्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. आपण रावेतवरनं निघणार आणि संगमनेरच्या पुढे समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणार आणि मग तिथून औरंगाबादवरनं म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरनं एक्झिट करणार आणि तिथून पुढे धुळे, वेरूळ, धुळे आणि मालेगाव ह्या साईडने आपण पुढे शिरूड या मार्गाने आपण पुढे कनेक्ट करणार MP मध्ये उज्जैनला. तर टोटल 753 किलोमीटर्स आपल्याला कव्हर करायचे. गुड मॉर्निंग. ओशी टोल नाक्याच्या इथून आम्ही 5:15 वाजलेले आहेत आणि इथून निघालेलो आहोत. सो दे गेट पेड ओव्हर देयर. राजगुरुनगर क्रॉस केल्यानंतर आता आम्हाला पाऊस लागलेला आहे. वाजलेत 5:43 आणि इथे बरीचशी हॉटेल्स रेस्टॉरंट्स दिसत आहेत ब्रेकफास्टसाठी, पण एवढ्या लवकर कुठलंच उघडं नाही आहे, त्यामुळे नाश्त्यासाठी पुढेच जावं लागतं. मिसळ सेंटर उघडं दिसतंय सकाळी 5:45 वाजता, पण इथे लवकर उघडली आहेत त्या मनाने. अदरवाईज इतक्या लवकर पाहायला मिळत नाही कुठे. पहिला टोल किती इथे आपण आता अॅन्युअल पास घेतला ना, त्यामुळे हो आपण अॅन्युअल पास घेतला. फाट्याला पोहोचलोय. राईटला गेलं की आळे फाटा. आपल्याला जायचं संगमनेरकडे, त्यामुळे आता आपण सरळ जात आहोत. पहिला टोल गेल्यानंतर साधारण 7:30-8च्या सुमारे आम्ही आता ब्रेकफास्टसाठी इथे आलेलो आहोत. आणि हे आहे अपूर्व कामत, नॉट विठ्ठल कामत. मुळात इकडचं जे सीटिंग आहे ते अतिशय
प्रशस्त असं आहे. खूप स्पेशियस आहे ही जागा आणि खूप क्लीन होतं सकाळी. साऊथ इंडियन म्हणू नका, महाराष्ट्रीयन बरेच पदार्थ नाश्त्यासाठी इथे अवेलेबल आहेत. आमच्यासोबत असलेले कल्याणी ओंकार या अगोदर इथे बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या रेकमेंडेशननुसार आम्ही इथे आलो, पण खरोखरच अनुभव उत्तम होता. हे असं आहे, भरपूर प्रशस्त पार्किंग आहे, फूड टेस्ट पण चांगली आहे आणि हायवेला लागूनच आहे, त्यामुळे आल्यानंतर लगेचच तुम्ही इथे येऊ शकता. पूर्व कामत इथे नाश्ता करून पुढे निघालेलो आहोत आम्ही संगमनेरच्या. संगमनेर अजून आलेलं आहे की आपण क्रॉस केलंय? नाही वाटतं अजून आलेलं. ओके. आणि बरोबर, संगमनेर आल्यावरच आपण समृद्धी हायवेला, संगमनेरच्या पुढे आपण समृद्धी हायवेला कनेक्ट होणार आहोत. आणि जो पास आहे, म्हणजे ह्या वेळेला आम्ही ॲन्युअल पास घेतलेला आहे आणि पण त्याच्यामध्ये समृद्धी हायवे कव्हर होत नाही, तर त्याचे आपल्याला वेगळेच द्यायला लागतात. पण बाकी बरेचसे आपले हे स्टेट हायवेज जे आहेत ते नॅशनल हायवेज ना सुमो, ते कव्हर होतात त्याच्यामध्ये. हिवरगाव टोल प्लाझा आणि जर्नीमधला दुसरा टोल, आणि इथे आपला पास पुन्हा चालणार आहे. टोल प्राइस आहे 115 रुपये. आताच तुम्ही जर आमचा पुणे ते सापुतारा रोड ट्रिप व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात जिथे नाश्ता केलेला, म्हणजे हा जो टोल आहे, सेकंड टोल गेल्यानंतर लगेचच उजव्या हाताला हे आहे. हे सुद्धा खूप छान आहे, हॉटेल मयूर इन म्हणून आहे. तर हे इथे आहे मयूर एक्सप्रेस, नॉट मयूर इन, मयूर एक्सप्रेस. आता काचा खूप हे आहेत, पावसामुळे दिसत नाहीये. मयूर एक्सप्रेस पासून असंच आहे. मयूर एक्सप्रेस हॉटेल जेव्हापासून लागलंय, म्हणजे सेकंड टोल गेल्यानंतर रस्ता वन वे झालेला आहे. साधारण 6 किलोमीटर इतका पॅच वन वे आहे सध्याच्या घडीला. आज आहे तारीख 24 जून 2026. आता वाजलेत सकाळचे 8:23 झालेले आहेत. डोंगराचा आकार किती छान आहे बघा, हवेचं एकदम. सिन्नरला पोहोचलो का आपण, आणि आता आपण कनेक्ट करणार आहोत समृद्धी महामार्ग, समृद्धी एक्सप्रेसवे ह्याला. आणि तुम्हाला अख्खा पूर्ण समृद्धी महामार्ग पाहायचा असेल तर मागच्याच वर्षी आम्ही प्रयागराजला गेलेलो. पुणे ते प्रयागराज हा आमचा रोड ट्रिप व्हिडिओ नक्की बघा, त्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग आम्ही दाखवलेला आहे. आज आपण ह्या मार्गावरून छत्रपती संभाजीनगर इथपर्यंत जाणार आहोत. तर इन केस तुम्हाला पूर्ण हायवे पाहायचा असेल नक्की आमचा तो व्हिडिओ पहा, पुणे ते प्रयागराज. ही आहे एंट्री आणि इथे तो पास चालणार नाही आपला, त्यामुळे इथे आपल्याला टोल द्यावाच लागणार आहे. वेलकम टू समृद्धी एक्सप्रेसवे. 7 किलोमीटरवर इथे एंटर केल्यानंतर फूड प्लाझा आहे, पण आम्ही आत्ताच नाश्ता केलेला आहे, त्यामुळे आता फूड प्लाझाला काय आम्ही थांबणार नाही आहोत. आणि एकदा का समृद्धी एक्सप्रेसवे लागला की रस्ता अगदी सपासप कव्हर करता येतो आणि आता ट्रॅफिक काही विशेष नाही आहे. सपासप म्हणजे स्विफ्टली असं मला इथे खरं तर म्हणायचं आहे. त्याचा अर्थ अजिबात असं नाही की फार जास्त म्हणजे फार जास्त वेगाने तुम्ही गाडी पळवावी. तर जो काही स्पीड लिमिट दिलेला आहे, जी वेग मर्यादा आखून दिलेली आहे, ती सांभाळूनच गाडी चालवावी. आणि तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच न्यूज चॅनल्सवर सुद्धा हे ऐकलं असेल की समृद्धी महामार्गावरती हायवे हिप्नॉसिस होतो. ह्याचाच अर्थ असा की सरळसोट रस्ता असल्यामुळे कधीकधी झोप लागते गाडी चालकाला. त्यासोबतच कधीकधी वेगाची मर्यादा लक्षात राहत नाही, लाऊड म्युझिकसोबत तंद्रीत खूप स्पीड वाढला जातो आणि मग पटकन काही मध्ये आलं तर
सगळाच पुढे प्रॉब्लेम होऊन जातो, ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी जे ड्रायव्हर सोबत शेजारी बसले त्यांनीसुद्धा झोपू नये, गप्पा मारत राहाव्या सारख्या. थोडंफार तोंडात काहीतरी गोळ्या वगैरे, आवळा हे तुम्ही खात राहा आणि अधूनमधून लेन्स चेंज करत राहा. असं केल्याने ती हायवे मोनोटोनी जी आहे ती ब्रेक होते आणि त्याच्यामुळे हायवे हिप्नॉसिससारखे प्रकार घडत नाहीत. झाड बाबांचं कसं केलंय. आणि शिर्डी एक्झिटपाशी साईबाबांशी निगडीत प्रतिकात्मक सजावट पाहायला मिळते. जसं की हे नीमचं झाड जिथे बाबा बसायचे, त्यानंतर हांडी ज्यातून बाबा भक्तांना खिचडी खाऊ घालायचे. आज पाऊस लागलेला आहे आणि ऑलमोस्ट एका तासात 75 to 80 किलोमीटर्स कव्हर केलेत आणि आता छत्रपती संभाजीनगर यायला फक्त 4 किलोमीटर बाकी आहेत. ती संभाजीनगरची जी एक्झिट आहे ती एक्झिट आता 4 किलोमीटरवर आली आहे. साधारण 75 ते 80 किलोमीटरचा ही जर्नी होती. ती कव्हर करायला हार्डली 1 तासापेक्षाही कमी वेळ लागला आहे. आणि आता ना हे कोणतेही जे साईनबोर्ड्स आहेत ते पावसामुळे अजिबात नीट दाखवता येत नाही, कारण पूर्ण पाऊस लागलेला आहे. संभाजीनगर 1 किलोमीटरवर एक्झिट आणि हा रस्ता पुढे संभाजीनगरवरनं धुळ्याकडे आणि मग धुळ्याकडनं आपण पुढे जाऊन एम पीमध्ये एंटर करू. चॅनलवरती ना पूर्ण संभाजीनगरची खूप छान अशी रोड ट्रिप पण आणि इन जनरल एक सिरीज आहे, तर ती सुद्धा नक्की आवर्जून बघा. अजंता एलोरा केव्ज, त्यानंतर दौलताबाद किल्ला आणि बरंच काही त्याच्यात आम्ही कव्हर केलं आहे. तर नक्की तेही ब्लॉग्स तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि ही सगळ्यात बेस्ट गोष्ट समृद्धी एक्सप्रेसची 1.73 पर किलोमीटर कारसाठी 1.73 रुपीज पर किलोमीटर रेट असा इथे कॅल्क्युलेट केला जातो. आणि आता जितके किलोमीटर्स आपले झालेत ते मल्टिप्लाइड बाय 1.73 रुपीजनी मल्टिप्लाय होऊन जे काय पैसे आहेत ते आपल्याला लागतील. आणि पुन्हा एकदा सांगते, जो नॅशनल पास आहे, नॅशनल पासमध्ये समृद्धी हायवे इन्क्लुडेड नाही आहे. आणि आता किती डिस्टन्स आपल्याला अजून कव्हर करायचं आहे, तर 469 किलोमीटर्स कव्हर करायचे आहेत. सुरुवात केली आपण जेव्हा त्यावेळेला 13 तास अँड समथिंग मिनिट्स होते. आता आपल्याला 8 तास राहिले. ऑलमोस्ट 5 आवर्सची जर्नी आपण कव्हर केली. वर्जन आहे एक्झिट केल्यानंतर धुळेकडे जाण्यासाठी हे. तर सरळ तुम्ही त्या रस्त्याने गेलात तर संभाजीनगर आणि लेफ्टला डायव्हर्जन आहे धुळेसाठी. 4057 समृद्धी महामार्गाचा टोल वगळता माझ्या मते हा आपला आजचा 3रा टोल आहे. आणि अर्थातच आता नॅशनल पास असल्यामुळे इथे आपल्याला काही थांबावं लागणार नाही आहे. नॅशनल पासमधनंच ते डिडक्ट म्हणजे ते तिथेच त्यालाच ॲप्लिकेबल होऊन जाईल. आणि आता आपल्याला खूप सुंदर नजारे पाहायला मिळणार आहेत, कारण आपण आता निघालेलो आहोत चाळीसगावच्या दिशेने. म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि संभाजीनगरमधलं कन्नड जोडणारा जो कन्नड घाट आहे किंवा औटरम घाट जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. लिस्टला आलेलो माउंट आबू बघ 767 इथून. माउंट आबू 767 किलोमीटर्स 986. आणि चेकपोस्ट होती ही ट्रकसाठी, हेवी व्हेकल्ससाठी. चेकपोस्ट नंतर लगेचच हा घाट सुरू होतो. कदाचित म्हणूनच ते किती हेवी आहेत, भरलेले आहेत
रस्ते पाहण्यासाठी. काय घनदाट आहे. गवताळा अवतरम घाट आहे असं वाटतं. आणि हा आहे कन्नड घाट किंवा औत्रम घाट. आणि हे जे सगळं अभयारण्य दिसतंय ते आहे गवताळा औत्रम घाट वाईल्ड लाईफ सँच्युरी किंवा गवताळा औत्रम घाट अभयारण्य. खाली अख्खं सोलर प्लांट आहे. मागे थांबलो असतो तर आलं असतं. वाव, अमेझिंग अमेझिंग आहे. तर इथे पेट्रोल पंपावर येऊन आम्ही थांबलोय कारण इथे ऑफिसचं काम आलंय थोडंसं, त्यामुळे स्मोकचं काम चाललंय. आणि मग परत काम झालं की जर्नी पुन्हा आम्ही सुरू करू. हाऊज द जर्नी गोइंग निकिता? मम्मा आर यू ओके? आणि इथे कल्याणी आणि ओंकार सुद्धा थांबलेले आहेत, बिचारे वाट बघतायत सुमुखचं काम होण्यासाठी. आता प्लॅन बेसिकली असा आहे की आम्ही ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत आता 750 पैकी 360 काहीतरी 750 अराउंड किलोमीटर्स होते का 750, त्यातले फक्त 360 किलोमीटर्स आता राहिलेत. साधारण 1 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही धुळे क्रॉस करू. आणि कल्याणी ओंकार हे धुळ्याचंच असल्या कारणाने त्यांनी धुळ्याला काही 1-2 जागा आहेत त्या सजेस्ट केल्यात. तर आमचा लंच आता धुळ्यात करायचा प्लॅन आहे. तर आता ह्याचं काम झालं सुमुखचं की मग धुळ्याकडे आपण प्रस्थान करू. आणि हा माझ्या मते आपला आता ह्या प्रवासातला 3रा किंवा 4था टोल असेल, समृद्धी महामार्गाचा टोल वगळता. तर ह्या व्हिडिओच्या एंडला सगळा आजच्या दिवसाचा खर्च मी तुम्हाला देईन. त्यामुळे जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं आपण पाहतो मी प्रत्येक टोलचं सांगत जाते तसं न करता एंडला मी सगळाच खर्च तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. डे ट्रिप सो फार? मस्त, सो एक्साइटेड आहे. सो ते कधी उज्जैनला पोहोचतोय. व्हॉट अबाउट यू दोंदे मॅडम? आय एम एन्जॉयिंग टू. व्हॉट अबाउट यू गुप्ते सर? खूप मजा येते. आता असं झालंय कधी उज्जैनला पोहोचतोय. तर ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता भजन सिंग ढाबा इथे धुळ्यामध्ये. तर इथे आम्हाला कल्याणी आणि ओंकार घेऊन आलेत आणि ते आधी धुळ्यातच राहायचे, त्यामुळे त्यांच्याकडे बरीच माहिती आहे इकडची आणि काही आठवणी वगैरे असू शकतील. तर तिच्याकडनं आपण थोडीशी या जागेविषयी आणि इकडे काय स्पेशल मिळतं त्याची माहिती घेऊया. तर खानदेश म्हटलं तर इथे व्हेज फूडमध्ये खूप जास्त डेलिकसीज आहेत, जसं की शेव भाजी, शेव सब्जी. तो सोयाबीन चिली ही आय थिंक इथेच ओरिजिनेट झाली असेल याच ढाब्यामध्ये, जे मी ऐकलंय. पण इथे नक्की येऊन ट्राय करा. इथली सोयाबीन चिली खूप मस्त आहे. इथे काजू इराणी हा पण एक स्टार्टर मिळतो. प्लस पापड भुर्जी म्हणून एक प्रकार आहे. नॉर्मल आपला पापडाचा चुरा असतो, बट इट इज द बेस्ट थिंग टू ट्राय ॲज अ स्टार्टर. आणि नंतर भेंडी फ्राय. ते झाल्यावर दाल मखनी आणि राईस इथलं मस्ट ट्राय आहे, जे आम्ही खूप म्हणजे धुळ्यात आल्यावर आम्ही हे खातोच. पुण्यावरून खास धुळ्यात येऊन खास इथे खायला येतो. आणि शेव सब्जी आणि बटर रोटी बेस्ट. आता आपण ह्यातलं काय काय ट्राय करणार? आपण आत्ता ते म्हटलेत की सोयाबीन चिली आणि भेंडी फ्राय नाहीये नेमकं, पण आपण काजू इराणी आणि पापड भुर्जी ट्राय करतोय, प्लस शेव सब्जी. येस. कारण त्यांनी हेच सांगितलं ना, गॅसचं रिझन. गॅसचं रिझन. हां, गॅसचं रिझन आहे म्हणूनच.
येस. आणि ओंकार तुला काही सांगायचं का या म्हणजे कल्याणीने सगळे मुद्दे कव्हर केलेत का की तुझी कुठली स्पेशल डिश आठवण वगैरे असं काही? स्पेशल डिश असं काही नाहीये, पण धुळ्यात आलं की आम्ही इकडेच येतो व्हेज खाण्यासाठी. हे आलं की काही न बघता पहिले भेंडी रोस्ट, काजू इराणी आणि पापड भुर्जी हे 3 तर आम्ही मागूनच म्हणजे विदाऊट मेनू कार्ड आम्ही हे बघून ऑर्डर करतो. हे झालं की मग इथली स्पेशल शेव सब्जी जी बाहेर कुठेच मिळणार नाही, ती धुळ्यातच आणि खानदेशमध्येच मिळते. तर हे आता आम्ही सगळे ट्राय करतोय. येस. ही मस्त शेव सब्जी आलेली आहे आणि त्याच्यासोबत आहे ही रोटी सुद्धा आलेली आहे. अप्रतिम असं स्टार्टर झालेलं आहे आणि आता आम्ही हे जेवणार आहोत. कसं होतं? सगळे मग्न आहेत खाण्यात. सुमू कशी आहे? छान आहे. ओम इथे आल्यावर जो तिखटपणा असतो तो आहे, थोडा तिखटपणा आहे. मी एकदम तृप्त. ओंकार मिळते. स्टार्टर्स आणि जेवण दोन्ही उत्कृष्ट. स्पेशली हे काजू जे क्रिस्पी फ्राईड आणि चीझी होते ते अप्रतिम लागत होते. डाळमध्ये मखाणे होते. पोर्शन साईजसुद्धा छान होती आणि जिरा राईसमध्ये सुद्धा काजू घातलेले होते. तर एकंदरीत जेवण खूपच सुंदर आहे आणि भेंडी फ्राय आणि काजू राणी आणि शेव भाजी अप्रतिम. कसं वाटलं जेवण? अमेझिंग, खूप मस्त होतं. बिलकुल तिखट नव्हतं, जास्त मिळमिळीत नव्हतं, खूप छान होतं जेवण. बॅलन्स्ड फ्लेवर्स अँड टेस्ट. फ्लेवर. आणि सगळ्यात जास्त तुला स्टार्टर काय आवडलं मला भेंडी फ्राय, आणि युनिक काय वाटलं? काजू. ओके, काजू काजू इराणी. इराणी. आणि मम्मा तुला कसं वाटलं जेवण? मला ओव्हरऑल सगळंच जेवण छान होतं. जसं त्याला फणकेही नव्हते, नावं ठेवण्यासारखं पण काहीच नव्हतं आणि जेवण अमेझिंग म्हणजे टेस्टी होतं. जसं कल्याणी बोलली तसं की काजूचं ते काय ही काजू इराणी कल्याणीचे रेकमेंडेशन सगळे हिट होते. एकदम छान, एकदम म्हणजे हटके डिश होत्या सगळ्या. आणि मला असं वाटतं इथून खरंच जर इथून कोणी जाणारे लोक असेल तर खरंच इथे जेवायला थांबा. हायवे पासून हार्डली 2-3 किलोमीटर पण आत आलोय. आणि सगळंच छान आहे आणि म्हणजे नावं ठेवायला काही जागाच नाही अजिबात. डोंट एक्सपेक्ट की इकडे खूप काहीतरी लॅविश तुम्हाला मिळेल. सिटिंग पण खूप साधं आहे. वॉशरूम्स वगैरे पण असे बेताचे आहेत, काही फार अप्रतिम क्लीन असे वगैरे नाही आहेत, पण गाड्या भरपूर दिसतील कारण जेवण खूप छान आहे. इथे मेल सेक्शन केलं आहे बसायला आणि इथे त्यांनी फॅमिली सेक्शन केलेलं आहे. इथून आपण आलोय आणि हायवेपासून साधारण एक 1.5 ते 3 किलोमीटरच्या आसपास आम्ही आत आलो इथे येण्यासाठी. फार हायवे आम्हाला सोडावा लागलेला नाही आहे. आणि फायनली जेवण वगैरे करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला लागलो आहे. काय ग्लिच झालं आय डोंट नो, पण मी हे जे बोलत होते ते काहीच रेकॉर्ड झालं नाही म्हणून मी हा व्हॉइस ओव्हर करते आहे. सीट्स झाल्या आहेत चेंज. मी मागे आलेले आहे कारण मला अर्थातच आधीचा एक व्हिडिओ होता तो एडिट करायचा होता आणि निकिता आता पुढे बसलेली आहे. एकूण 323 किलोमीटर्स आता कवर करायचे आहेत आणि 6 hours 37 minutes टाईम टू कवर दाखवत आहे. सो लेट्स मूव्ह अहेड. आणि फायनली आता आपण महाराष्ट्र MP बॉर्डरकडे पुढे जात आहोत धुळे हायवेवरून. बॉर्डर चेकपोस्ट. सगळं हेवी व्हेकल्स थांबलेले आहेत आणि हे आहे कारसाठीचे 2 एंट्री पॉईंट्स. त्यातलं पण एक एंट्री गेट बंद आहे. महाराष्ट्रातून MP कडे जातोय आपण. कसला भयानक रोड आहे, ट्रेलर. आणि मागच्या वर्षी प्रयागराजला जातानाच जेव्हा जात होतो MP मधून त्यावेळेला असलेली गर्दी कुंभमेळ्यासाठी आणि आज काहीच गर्दी नाही आहे. एकदम वेगळं वाटतं या रस्त्यावर.
आपल्या इथे पण आहे जसं पुढे. प्रदेशमध्ये आपण एंटर केल्यानंतरचा हा पहिला टोल आहे, हलघाट सेलवा. अरे बापरे, केवढ्या तासांनी भेटलात ना दोघी. आता पोचलोय आम्ही इथे झुलवानी आहे इथे मध्य प्रदेशमध्ये. आणि मिडवे रिट्रीट म्हणजे मध्य प्रदेश टुरिझमचे ना मिडवे रिट्रीट, मिडवे ट्रीट अशा नावाने इथे काही रेस्टॉरंट्स आहेत, छोटे छोटे काही रेस्टॉरंट्स जे त्यांनी अंडर मिडवे रिट्रीट, मिडवे ट्रीट घेतलेत चालवायला. तर आम्ही अशाच एका ठिकाणी आता आलोय चहा पिण्यासाठी. आत्ता वाजले आहेत 4:55 आणि आता 4:45 वाजलेले आहेत. आणि अजून आता आम्हाला ऑलमोस्ट 3 आवर्सची जर्नी आहे. 3 नाही 4 ऑलमोस्ट तासांची. 9चं आमचं एस्टिमेटेड टाईम ऑफ अरायवल आहे. तर आता जरा चहा पितो, थोडे पाय मोकळे करतो आणि पुढे पाहत राहा तुम्ही व्हिडिओ. एंड बेस्ट पार्ट दाखवू, ये देखो. आणि लास्ट टाइम उज्जैनवरून येताना म्हणजे प्रयागराजवरून येताना उज्जैनला जाऊन आम्ही आलेलो आणि त्यावेळी येताना आम्ही इथे आलो होतो जेवणासाठी. हा पिऊन फ्रेश होऊन आम्ही निघालेलो आहोत इथून मिडवे रिट्रीट इथून. आणि आता असा विचार आहे नॉनस्टॉप जाण्याचा. लेट्स सी. देब नदी आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण सुकलेली आहे ही नदी, पूर्णपणे सुकलेली आहे ही नदी, काहीच पाणी राहिलेलं नाही आहे. इथे आता पोचलेलो आहोत आपण. आता 3 आवर्स 40 मिनिट्सची जर्नी राहिली आहे आमची. 9:30चं ETA आहे. 173 किलोमीटर्स कव्हर करायचं. काय रस्ता सुमुख? एकदम छान आहे, खूप सुंदर आहे. फार कमी बॅड पॅचेस आहेत, त्यामुळे गाडी चालवायला मजा येते आणि ट्रॅफिक नाही बिलकुल मला तसं. त्यामुळे क्रुझिंग होत आहे कंटिन्युअसली 80-90 वर. मस्त. आणि आता फक्त 117 किलोमीटर्स राहिलेत उज्जैनला पोचायला आम्हाला. ETA आहे 9:36 आणि आता टोटल 2 तास 57 मिनिटं म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 तास अजून ट्रॅव्हल आहे. 117 किलोमीटर कव्हर करायचं. आणि आता आम्हाला पाऊस लागलेला आहे. आता ना आम्ही मानपूर गावामध्ये आलेलो आहोत. आणि हे जे मानपूर गाव आहे हे अन्नपूर्णा देवीचं गाव असं म्हणतात. त्यामुळे कारण इथे एंट्रीवरनं असं लिहिलेलं होतं की माँ अन्नपूर्णा के मानपूर शहर में आपका स्वागत है. आणि एक छोटस करेक्शन आहे, नॉट अन्नपूर्णा, माँ आशापूर्णा ना, आशापूर्णा, आशापूर्णा, आशापूर्णा. आम्ही पोचलेलो आहोत.
आता पोहोचलोय जाना पाव ह्या गावामध्ये आणि हे गाव भगवान परशुरामांचं जन्मस्थळ म्हणून ओळखलं जातं. आणि आता खूप पावसामुळे ब्लरी विजन आहे, ब्लरी आहे फुटेज खूप. तो व्हेरी सॉरी फॉर दॅट, पण काहीच करू शकत नाही आम्ही. तो नॅट्रॅक्स हा हायवे ऑथॉरिटीनी डेव्हलप केलेला प्रूव्हिंग ग्राउंड आहे गाड्या टेस्ट करायला. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, जिओलॉजिकल कंडिशन्समध्ये गाड्या तुम्ही टेस्ट करू शकता असं आहे. तर मध्यंतरी जे तायगुन आणि वर्टूसचं 24 hours कंटिन्यू रन करायचं जे चॅलेंज होतं ते अचीव ह्या ट्रॅकवर केलेलं. 1 लिटर तायगुन आणि 1 लिटर वर्टूस आणि मला वाटतं 1.5 पण होत्या दोन्ही. तर त्या 4 गाड्या 24 तास नॅट्रॅक्सच्या ह्या ट्रॅकवर रन केलेल्या आणि त्याच्यामध्ये तायगुननी 29 किलोमीटर्स पर लिटरचा ॲव्हरेज काढलेला. ऑफकोर्स दॅट वॉज अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स, की एक फिक्स स्पीड ऑफ व्हेकल असतो, त्यानंतर जास्त इनपुट्स चेंज होत नाहीत, ब्रेकिंग होत नाही, बट स्टील 24 तास कंटिन्यू गाडी रन आणि हा मॅट्रॅक्सवर केलेला. जबरदस्त. बाहेर जाओ, बाहेरची राजलक्ष्मी घरात येऊ, घरच्या धनाला आयुष्य लागो. रिफ्रेशमेंटसाठी घेतलेले 3 ते 4 ब्रेक्स, कामासाठी घेतलेला 1 ब्रेक, असं पकडून ऑलमोस्ट 14 hours होऊन गेलेले होते. आणि त्यानंतर फायनली आम्हाला उज्जैनचा हा बोर्ड लागला आणि तो पाहताच अक्षरशः आम्ही खुश असं केलं. त्यामागचं कारण खराब रस्ता किंवा ट्रॅफिक नव्हतं, पण खरंच खूप लेंदी जर्नी झाली एका पॉईंटनंतर ती. कारण जसं जसं उज्जैन जवळ आलं ना तसं ट्रॅफिक लागायला लागलं, पाऊस वाढला होता आणि आदल्या दिवशीपर्यंत काम केल्यानंतर जेव्हा नेक्स्ट डे आपण एवढी लाँग रोड ट्रिप करतो ना, थोडं थकून जायला होतं. तर एनिवेज ह्यानंतर 2 दिवस उज्जैनला आम्ही आहोत, त्यामुळे निवांत दर्शन वगैरे घेणार आहोत सगळीकडची आणि त्याचा व्हिडिओ येईलच, तो तुम्ही पहा. ह्या रोड ट्रिपचा सगळा डे 1चा खर्च मी व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनशॉट्स त्याचे लावतेच आणि ते तुम्ही पहा. म्हणजे आज मी प्रत्येक टोलचा चार्ज नाही लिहिलेला त्या क्लिपमध्ये. त्याचं कारण असं की नॅशनल पास घेतलं असल्यामुळे माझ्याकडे आता ते डिटेल्स अवेलेबल नाही आहेत, पण जे टोल नॅशनल पासमध्ये नाही बसत त्याचा खर्च मी लिहीनच. त्यात एक 500 to 700 रुपीज तुम्ही वरती ॲड करून चला. तर टोटल डे 1चा खर्च अलॉंग विथ द रूम अकोमोडेशन, म्हणजे आता सकाळपासून रात्रीपर्यंतच्या खर्चामध्ये आज रात्री आम्ही जिथे राहणार आहोत त्या रूमचा अकोमोडेशनचा खर्चसुद्धा मी ह्यात ॲड करीन. परंतु त्या रूमची टूअर किंवा त्याबद्दलचे डिटेल्स मी ह्या व्हिडिओत देणार नाही, ते मी पुढच्या व्हिडिओत देईन. कारण त्याची सविस्तर माहिती मला तुम्हाला द्यायची आहे, कारण तिथे फारसा छान अनुभव नव्हता माझा त्या रूमचा. आणि आम्हाला फार तिकडे सोयी म्हणा किंवा जे काही इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर वगैरे आम्ही त्याची माहिती बघितली होती, ते पाहता तसं तिथे खरंच काही नव्हतं. तर त्याची सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर फायनली आपण इथे येऊन पोचलेलो आहोत, महाकाल की नगरी उज्जैन इथे. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात त्याकरता मनापासून खूप खूप आभार. लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग धिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट. आणि येस, हा आहे आपला डे 1चा खर्च.